नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, आपलं जे आधार कार्ड आहे त्यामध्ये आपल्याला काही काम करावं लागणार आहे। 14 जून पर्यंत हे काम जर आपण केलं नाही तर आपल्याला पैसे सुद्धा मोजावे लागू शकतात। आता आपण काय करायचं नेमकं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आधार कार्ड नोंदणी आणि अद्यतन नियम 2016 नुसार आधार नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं अनिवार्य आहे। पण अनेक जण अद्याप नोंदणीपासून आपण पाहतो जुनेच आधार कार्ड वापरत असताना आपल्याला दिसतात। अशा लोकांना आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। पण अंतिम मुदत झाल्यानंतर आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट करण्याची सेवा लोकांना मिळणार नाही। त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी आधार कार्ड धारकांना आपण म्हणू की प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावे लागेल। त्यामुळे जर तुम्ही मागील 10 वर्षापासून आधार कार्डची माहिती जी आहे अपडेट केली नसेल तर आपण हे काम जे आहे ते 14 जून पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे। युनिफाईड आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने गेल्या वर्षी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढवून दिली आहे। तुम्ही या तारखेपर्यंत आधार कार्डवरील आपली जी माहिती आहे ती मोफत अपडेट करू शकता। यानंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे। आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा फक्त वेबसाईटवर उपलब्ध आहे। जर तुम्ही आधार केंद्रात जाऊन हे काम केले तर तुम्हाला त्यासाठी 50 रुपये शुल्क जे आहे ते भरावे लागणार आहे। माय आधार या वेबसाईटवरून आपण आधार कार्डवरील माहिती मोफत कशी अपडेट करायची याची माहिती मी तुम्हाला इथे किंवा प्रक्रिया म्हणू आपण ती देतो आहे आणि प्रत्यक्ष केंद्रावर न जाता आपण जलद गतीने आपली माहिती जी आहे ती अपडेट करू शकता। आता 14 जून 2025 पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट आपण कसं करायचं तर सर्वप्रथम आपण ब्राउझरमध्ये जा। myAadhar.uidai.gov.in ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करा। निळ्या रंगाच्या लॉग इन बटनावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका, तुम्हाला जो OTP आहे तो मिळेल तो OTP टाका। लॉग इन केल्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा योग्य आहे किंवा नाही हे तपासा। जर तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायचे असेल, अपडेट करायचे असेल तर उजव्या कोपऱ्यात असलेल्या डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक करा। ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये तुम्हाला कोणती कागदपत्रे अपडेट करायची आहेत ते निवडा आणि संबंधित फाईल अपलोडसुद्धा करा। नंतर कागदपत्र पुन्हा एकदा तपासून घ्या आणि सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस रिक्वेस्ट नंबर जो आहे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर SRN हा मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकाल। तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक चांगली बातमी तुम्हाला मी दिलेली आहे। लवकर आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या, नाहीतर 14 जून नंतर तुम्हाला 50 रुपये हे अपडेट करण्यासाठी द्यावे लागणार आहेत। म्हणून आत्ताच हे काम करून घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।